आजचं धावपळीचं जीवन आहे. खूप तणावपूर्ण बरोबर. जीवनशैली चालू आहे. तर याच्यामध्ये गर्भसंस्कार करणं शक्य आहे का? आणि ते कसं केलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे. अगदी 100% शक्य आहे. मला सांगायला खूप आनंद होतोय. 22 पेक्षा अधिक कंट्रीजमधनं महिला आपल्याकडे जोडल्या गेलेल्या आहेत. हं. आता 22 पेक्षा अधिक कंट्रीजमधनं जोडलेल्या ह्या महिला, उदाहरणार्थ अमेरिकेतनं हजारो महिला आज गर्भसंस्कार करतायत माझ्याकडे. बरोबर. तर अमेरिकेतल्या महिलेला हे कसं शक्य होतं? आपलं टाइम त्यांचा टाइम अपोजिट आहे. बट टिल सी इज एबल टू डू. तरी सुद्धा तिला ते करता येतं. का करता येतं आणि कसं करता येतं? पहिली गोष्ट, आजची महिला जर का वर्किंग असेल, तर ती स्वतःची जबाबदारी, घरची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी, अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये ती व्यस्त झालेली आहे आणि तिला टाइम काढणं मुश्किल होतं. मी नेहमी सांगत असतो की कमीत कमी 90 मिनिटांचा वेळ प्रत्येक गर्भवती महिलेनं आपल्या बाळासाठी दिलाच पाहिजे. मग कसा द्यायचा? तर आम्ही जो करिक्युलम बनवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या वेळेनुसार 90 मिनिटं देता येतात. उदाहरणार्थ सकाळी उठला 10 मिनिटांचा वेळ दिला, ओके. नाश्त्यानंतर 10 मिनिटं दिलेत, ओके. ऑफिसला जाता जाता काही म्युझिक ऐकायचे आहेत, हेडफोन लावले आणि ऑफिसला जाता जाता 10 मिनिटं म्युझिक ऐकले, ओके. लंच ब्रेक नंतर 15 मिनिटं तुम्ही वेळ काढला, 10 मिनिटं वेळ काढला, एक ऍक्टिव्हिटी केली, इट्स ओके. ऑफिसमधनं येताना पुन्हा 10-15 मिनिटं करू शकता, घरी आल्यानंतर पुन्हा 10-15 मिनिटं करू शकता आणि रात्री झोपण्याच्या आधी 10-15 मिनिटं देऊ शकता. सो असं 10-15 मिनिटांचा वेळ देऊन सुद्धा ह्या हं. संपूर्ण ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करता येतात, ज्या बाळासाठी किंवा आईसाठी, आईच्या कणखरतेसाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि एवढ्या सहज पद्धतीनं तिच्या वेळेत तिला हे सगळं काही करता येतं. आज टेक्नॉलॉजीचं मी धन्यवाद म्हणेन, की टेक्नॉलॉजीमुळे हे शक्य झालं, की घरबसल्या आज प्रत्येक गर्भवती महिलेला गर्भसंस्कार करता येतात. मला नेहमी महिला विचारतात, की "सर मला ऑफलाईनला करायचं आहे, ऑफलाईनला गर्भसंस्कार नाहीये का?" हं, हं. मी त्यांना सांगतो, की ऑफलाईनला मी जर का तुम्हाला दररोज सांगितलं, की 90 मिनिटं माझ्या सेंटरला तुम्हाला यायचं आहे, शक्य आहे तुम्हाला? नाही. कारण गर्भवती महिला त्या अवघडल्या परिस्थितीमध्ये 9 महिने कशी ट्रॅव्हल करणार आहे? बरोबर. आणि ते कितपत फिजिबल असणार आहे? तिच्यासाठी, त्या बाळासाठी कितपत योग्य राहणार आहे? तर 9 महिने फिजिकली हे येता येणं शक्यच नाहीये. पण आज टेक्नॉलॉजीमुळे आज घर बसल्या त्या गर्भवतीला हे सगळं काही करता येतं. बरोबर. आणि ते दररोजचा 90 मिनिटांचा वेळ सहज